उपदेशक अध्याय 12 आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वाकतील. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील. पक्षाच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल. सर्व गायनस्वर मंदावतील. ते चढावाला भीतील. रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यास वाटेल. बदाम फुलेल, टोळ सुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे. आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल. झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ. उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवीत गेला. त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे. ज्ञान्यांची वचने पराण्यांसारखी असतात. सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात. एकाच मेंढपाळापासून ती प्राप्त झाली आहेत. ह्याखेरीज माझ्या पुत्रा, असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही. बहुत ग्रंथ पठण देहास शिणविते. आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.